स्वामी स्वरूपानंदांचे एक उत्तराधिकारी सत्यदेवानंद यांना एकदा त्यांच्या एका भक्ताने विचारलं होतं, साधक भक्ताने, ज्ञानेश्वरी नित्य चिंतन करतात तर तुमची सगळ्यात आवडती ओवी कुठली ज्ञानेश्वरी? तर त्यांनी लगेच कुठलाही विलंब न करता असं सांगितलं की पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसे सरसीय भूमिके समाधी राहे. ही 6व्या अध्यायामध्ये आलेली ओवी आहे, ती माझ्या सगळ्यात आवडती ओवी. याचं मी कायम चिंतन करतो. समाधी हा शब्द आपण जेव्हा ऐकतो तेव्हा अनेक प्रकारच्या भावना त्या शब्दाविषयी आपल्या असतात. एक आदर असतो की समाधी ही गोष्ट ही आयुष्यात मिळवायची अंतिम गोष्ट आहे. असे नकळत संस्कार कुठे ना कुठे कधी ना कधी आपल्या मनात राहिले असतात की समाधी जर प्राप्त झाली तर ही अल्टिमेट गोष्ट आहे. आदरभाव असतो, थोडस गूढ पण वाटतं, काय माहिती नाही काय असतं. त्यामुळे त्याच्याविषयी अनेक कल्पना असतात, गूढगुंजन की समाधी म्हणजे काय असेल, इमॅजिनेशन्स. योगशास्त्रामध्ये जे 8 अंग सांगितलेले आहेत अष्टांग योगामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा समाधी शेवटचे येतं. धारणा, ध्यान आणि समाधी. समाधीच्या आधी ध्यान आणि मग समाधी. पातंजल योगसूत्रामध्ये त्या समाधीचे पण अनेक भाग, अनेक प्रकार आहेत. सुरुवातीला ती सविकल्प समाधी असते, संप्रज्ञात समाधी. मग हळूहळू परिपक्व होत गेली की त्याची असंप्रज्ञात निर्विकल्प समाधी ही जी शेवटची गोष्ट आहे. शेवटची याचा अर्थ त्या स्थितीमध्ये जे होतं त्याला आत्मज्ञान असं म्हणतात, म्हणून ती शेवटची. तर या समाधीविषयी हा उद्गार आहे 6व्या अध्यायामधला. आणि त्याच्या आधीच्या ओव्या ज्या आहेत त्या पाहिल्या तर असं लक्ष येतं की ज्ञानेश्वर महाराजांना जे काही वर्णन करायचं आहे ते त्या अल्टिमेट टप्प्याचंच करायचं आहे. कारण बरेच वेळा या ओवीचा अर्थ हा फक्त एकांगी असा पाहिला जातो की पुढील पैसे पारुखे, पुढच्या भविष्याचा कुठलाही विचारच नाही मनामध्ये. मागील स्मरावे ते ठाके, जे घडून गेले त्याच्याविषयीचं कुठलंही चिंतन मनामध्ये नाही किंवा स्मरण केलं तरी ते थांबून जात आहे. अशी जर अवस्था तुम्ही गाठू शकलात, सरसी असा शब्द महाराजांनी वापरले की रसपूर्ण अवस्था जर गाठू शकलात तर त्याला समाधी असं म्हणतात. त्यामुळे असा समज व्हायचं कारण पण आहे आणि शक्यता पण आहे. म्हणजे काही नाही, आपल्याला फक्त मागचा आणि पुढचा विचार करायचा नाही आणि मस्त आनंदात जगायचं, म्हणजे समाधीच. आधीच्या ओव्या सगळ्या बघा, मुळात हा 6वा अध्याय हा
संपूर्णपणे ध्यान प्रक्रिया आणि त्याच्यामध्ये घडत जाणाऱ्या गोष्टींनाच वाहिलेला अध्याय. आणि त्या आधीच्या ओव्यांचं चिंतन केलं की लक्ष येतं की तसं नाही महाराजांना म्हणायचं की समाधीची जी काही अनुभूती आहे ती इतके सहज प्राप्त होणारी अनुभूती अजिबातच नाही. त्यांनी संपूर्ण दृष्टांत दिलाय. तो मूळ भगवद्गीतेचा श्लोक आहे की योगारूढ जर व्हायचं असेल तर काय काय करायला लागतं योगी पुरुषाला, असा तो श्लोक आहे. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलेला आहे की खूप मोठा उंच पर्वत आहे, त्याचं शिखर म्हणजे समाधी आहे. तर मुळात तुम्हाला त्या पर्वतावर आरोहण करायची इच्छा निर्माण व्हायला लागते. त्याच्यासाठी अष्टांग योग जो आहे त्याच्यामध्ये जे सुरुवातीच्या पायऱ्या आहेत, यमनियम, त्याच्याही आधी युक्त आहार विहार, सगळ्या गोष्टी अत्यंत युक्त असायला लागतात, संयमित असायला लागतात. आणि यम आणि नियम, डूज आणि डोंट्स जे आपल्या राजयोगात सांगितलेले आहेत, अहिंसा, ब्रह्मचर्य असते, अपरिग्रह आणि शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वरपणिता. हठयोग प्रतिपिकाचं पाहिजे तर 10 यम आणि 10 नियम सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला निदान 5 आणि 5च आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय की हे पाळल्याशिवाय तुम्ही त्या पर्वताच्या पायथ्याशी पोचणारच नाही. हे जो आयुष्यामध्ये पाळतो म्हणजे थोडक्यामध्ये कर्मयोगाचं आचरण जो करतो तो त्या पायथ्यापर्यंत पोहोचेल. त्याला शक्यता निर्माण होईल की आपल्याला चढायचे वर, त्याला रस्ता दिसेल वर चढण्याचा. सुरुवातीला ती पाऊल वाट असेल असं मी म्हटलं. त्या पाऊल वाटेने चालण्याचा दृष्टांत देण्याकरता त्यांनी म्हणले की आसन ही पाऊल वाट आहे. आसीनच संवाद, की आसन सिद्ध होणं, शरीर स्थिर ठेवण्याचा सराव करत राहणं सतत, ही ती सुरुवातीची पाऊल वाट आहे. आणि त्या पाऊल वाटेने खूप चालत राहायला लागतो. तो चालत राहण्याचा अभ्यास म्हणजे प्राणायाम आहे. म्हटलं की मुख्य प्रक्रिया जी आहे ती आसन आणि प्राणायामाने सिद्ध होते योगाभ्यासाची. आणि ते करता करता मग तुम्ही एका ठिकाणी पोचता. त्यांचा दृष्टांत आहे महाराजांचा की तिथे निसरडा कडा लागतो, तो प्रत्याहाराचा कडा आहे. तो प्रत्याहाराच्या कडावरनं मग चढायला लागतं. प्रत्याहाराचा अर्थ विड्रॉल. जसं प्रत्याहाराचा सगळ्यात आपल्याला माहिती असलेला दृष्टांत किंवा उपमा म्हणजे कासव, की जसं कासव त्याला कुठल्याही धोक्याची चाहूल लागली की सगळी इंद्रिय आवरून घेतो, आतमध्ये ओढून घेतो. तसं प्रत्याहार, की बाहेरच्या जगामध्ये आपण वावरत असताना विड्रॉल ऑफ सेन्सेस, गोष्टी आतमध्ये सतत घ्यायच्या. तर त्या कड्यावर, त्या निसरड्या कड्यावरनं चढायला लागतं. आणि त्याच्याकरता तुमची बुद्धी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बुद्धीच्या पावलांनी चढायला लागतं असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. पण तो कडा खूप डेंजरस आहे. ते बरेच वेळा त्याच्यामधनं बुद्धीची पावलं पण घसरतात. आणि मग ज्यांनी रॉक क्लाइम्बिंग केलं त्यांना माहिती असतं की शेवटी तुम्हाला हाताची ग्रीप पण मजबूत लागते. ते हाताच्या ग्रीप जी आहेत, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की वैराग्याची नखं जी असतात ती त्या कड्यावर रोवावी लागतात. आणि बुद्धी, प्राणायामाचा अभ्यास आणि वैराग्याच्या नखांनी तो निसरडा कडा चढून तुम्ही वर गेलात की मग एक असा प्रशस्त भाग लागतो. त्याला धारणा असं म्हटलंय. धारणेचा प्रशस्त भाग लागतो. धारणा सिद्ध व्हायला लागतो. म्हणजे पायवाट संपून मोठा रस्ता येतो. सिंहगड गेला असेल तर सिंहगडावर मेटा लागतोय, तुम्हाला माहिती आहे. मेटा म्हणजे खूप मोठा प्रशस्त, तिथे घसरण्याची शक्यता नसते. असं म्हणायचं कारण असं की धारणा एकदा सिद्ध झाली की माणूस खाली यायची शक्यता फार कमी असते. म्हणून शेवटच्या 3 स्टेप जे आहेत त्या धारणा, ध्यान आणि समाधी असेल. बरेच वेळा
अनेक चांगले साधक मधनं ध्यानाचा प्रयत्न करतात, मग ते परत सोडून देतात, किंवा प्रदीर्घ ध्यान केल्यानंतर सुद्धा त्यांना असं वाटतं की काहीच होत नाहीये हे करून, त्याच्यापेक्षा आपण चांगलं कर्म करूया ना, चांगलं वागूया ना, कशाला याच्या भंगडीत पडायचं, आपल्याला काही जमत नाही डोळे मिटून. अनेक वर्षे साधना केल्यानंतर सोडून देतात उपासना. भगवद्गीता स्पष्टपणे सांगते, उपासना कर्म कधी सोडू नका तुम्ही. कर्माची 2 जर भाग केले तर बाकीचं सगळं प्रापंचिक विहित कर्म, आणि दुसरं म्हणजे उपासना कर्म. उपासना कर्म काय वाटेल ते झालं तरी सोडू नका, पण ते सुटतं याचं महत्वाचं कारण महाराज असं म्हणतात की धारणा सिद्ध होत नाही. काय नक्की आपल्याला करायचं आहे, देशकाल बंद चित्तस्य स्थिती धारणा, असं धारण्याची व्याख्या आहे की नक्की काय करायचं आहे हे बुद्धी जोपर्यंत ठरवत नाही की हा जो देहभाव आहे ही वस्तुस्थिती नाही, याच्या पलीकडे काहीतरी आहे, हे अनुभवाने सांगणारी लोक ज्यांना आपण संत म्हणतो, ती स्थिती मला नक्की गाठायची आहे, तो अनुभव मला घ्यायचा आहे, त्यांनीच आयुष्याचं खरं कल्याण होणार आहे, हे ठरवणं, निश्चय करणं ही धारणा आहे. आणि ही धारणा जर पक्की झाली नसली तर माणूस परत तिथनं फिरतो. म्हणून त्या जवळजवळ महाराजांनी सांगितले की त्या पर्वताचा मध्य हा धारणा आहे, त्याच्या पुढे तुम्ही तिथपर्यंत आलात तर मग खाली येण्याची शक्यता कमी असते, कधी ना काहीतरी तुम्ही वर जालच. आणि मग 7वी पायरी ती म्हणजे ध्यान, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रक्रिया सांगितली की ज्याच्यासाठी हा अध्यात्म संयम, की करायचं काय नाही, धारणा तर सिद्ध झाली, मिळवायचं काय हे नक्की ठरवलंय, पण मग करू काय, ती जी आंतरिक प्रक्रिया त्याला ध्यान असं म्हणतात. आणि हा 7वा टप्पा आहे किंवा 7वा अंग आहे योगाचे. आणि हळूहळू जसं जसं ध्यान सिद्ध होत जातं तसं तसं एक अवस्था अशी येत जाते की लक्षात येतं की आता प्रयत्नाचा भाग संपत चाललेला आहे. जोपर्यंत प्रयत्न असतात तोपर्यंत ध्यान असतं, प्रक्रिया असते. पण अशी स्थिती येते, त्याला स्थिती असंच म्हणतात, कारण स्थिती ही कायमच असते. त्या स्थितीमध्ये प्रयत्न संपतात आणि अनुभूतीच्या प्रांतामध्ये प्रवेश सुरू होतो. तो हा समाधीचा प्रांत आहे. आणि त्या प्रांतामध्ये प्रवेश केल्यानंतर होणाऱ्या अनुभूतीचं हे वर्णन करणारी योगी आहे. पुढील पैसे पालुके, मागील स्मरावे ते ठाके. अत्यंत रसपूर्ण अशी अवस्था आहे. त्या रसपूर्ण अवस्थेत राहणं ही खरी सुखाची स्थिती, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सुखाची व्याख्याच पुढे केलेली आहे. किंबहुना सोये जीव आत्मयाचे आहे, तव जे होय तया नाव सुख. आपण ज्याला सुख म्हणतो त्याला ते सुख म्हणतच नाही, की जीव हा त्या आत्म्याच्या वर जाऊन संपूर्णपणे रममाण होऊन राहतो, त्या स्वतःच्या आत्मसुखातच रममाण होतो, तेव्हा जी अनुभव होते त्याला मी सुख असं म्हणतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नो बार्गेनिंग, त्याच्या खाली काही नाही. आपण ज्याला म्हणतो त्याला ते सुख म्हणतच नाही. त्यामुळे ही अशी अवस्था जी आहे ही मिळवायची कशी, हा पहिला भाग. आणि ही जर मिळाली तर ती टिकवायची कशी. कारण योगशास्त्र असं सांगतं की असंप्रज्ञात समाधी, निर्विकल्प समाधी ही सुद्धा अंतिम नाही. का नाही अंतिम? त्याच्यामुळे तर सगळं देहभाव जातो, मनात सगळा व्यापार थांबतो, आनंदाचा प्रत्यय येतो. तो आनंदच मी आहे, तेच खरं माझं स्वरूप आहे, हे पण अपरोक्ष अनुभूती, म्हणजे स्वतःच स्वतःलाच कळतं. मग हे अंतिम का नाही? तर अंतिम अशासाठी नाही की त्या अवस्थेमध्ये सदा सर्व काळ काय राहू शकत नाही. परत तुम्ही व्यवहारामध्ये येणार, तर व्यवहारामध्ये आल्यावर काय त्या आनंदाचा तो टिकणार आहे का आनंद? तर तो जोपर्यंत टिकत नाही
तोपर्यंत ती अंतिम स्थिती नाही असं योगशास्त्र म्हणतं. त्याच्यामुळे स्वामी महाराजांना असं सांगायचंय की असंप्रज्ञात समाधीचा अनुभव येण्याकरता 36 वर्ष ध्यान ठेवायला लागतं. तीन तप म्हणायचे. 36 म्हणलं की आपण करणारच नाही. 3 तप म्हणायचे. साधारण 3 तप साधना करायला लागते पूर्ण बोध व्हायला, आणि पुढची 4 वर्ष बोध मुरवायला असं म्हणायचं. मुरवायला म्हणजे की ती व्युत्थान काळामध्ये टिकली पाहिजे अवस्था, म्हणजे तो आनंद तसा त्याचा प्रत्यय आला पाहिजे. असा 40 वर्षाचा कोर्स आहे ते म्हणायचं, ध्यानाचा कोर्स. पण हे वर्ष वगैरे सगळं ठीक आहे. मुख्य गोष्ट अशी आहे की तीव्र संवेग, योगशास्त्रामध्ये पुढे जाऊन म्हणले की तीव्र संवेगानाम आसन्ना, त्यांना अत्यंत तीव्र संवेग असतो त्यांच्यासाठी ती लगेचच प्राप्त होऊ शकते अशी पॉसिबिलिटी शास्त्रकारांनी सांगून ठेवली. याचं कारण असं आहे की ते मुळातच आहे, जे आपण शोधायचा प्रयत्न करतोय ते मुळातच खरं स्वरूप आहे आपलं. मग प्रॉब्लेम काय, तर ते लांब आहे हा प्रॉब्लेम नाही आहे, आपण त्याच्यापासून लांब गेलो हा प्रॉब्लेम. ते जे आहे ते स्वयंसिद्ध इथेच या क्षणी सिद्ध आहे. हिअर अँड नाव असं जे कृष्णमूर्ती म्हणायचं ना, हिअर अँड नाव, आत्ता आणि इथे. आपला प्रॉब्लेम असा आहे वी आर देअर अँड देन. आपण काय कुठल्याही गोष्टीचा आपण काय पोस्टपोनमेंट करतोय. आपल्याला पाहिजे का असं कोणी प्रश्न विचारला, आत्ता तुला समाधीची अवस्था पाहिजे का असं कोणी विचारलं तर किती खरेपणाने हो मला या क्षणी आता पाहिजे, काय म्हणाल ते करायला मी तयार आहे, पण आता या क्षणीच पाहिजे असं उत्तर असतं. त्याचा आपण तपास घ्यायला पाहिजे. असं नसतं, आपली पोस्टपोनमेंट असते. सकाळी रविवारी जातो 1 तासभर, छान वाटतं ऐकलं की. तर 24/7 ही करायला लागणारी गोष्ट आहे. याच्यामध्ये या अवीचं सिग्निफिकन्स अशासाठी आहे की उपासना कर्म हे तर मुख्य आहेच आहे, त्याच्यामध्येच हा बोध होणार आहे. पण सामान्यतः कुठली व्यक्ती ही व्यवहारामध्ये जास्त काळ असणार आहे. उपासना करून करून किती करणार आहे. स्वामी सांगायचे 1.5 तास. 1.5 तास सुद्धा जमणारी खूप कमी मंडळी. तर बहुतांशी वेळ आपला जो आहे तो नॉन उपासना कर्मामध्ये असणार. त्या काळात काय करायचं हा खरा प्रश्न आहे की डोळे उघडे ठेवून आम्ही जगामध्ये जगतो. तेव्हा ही समाधीची अवस्था टिकवायची कशी हे आम्हाला सांग. वर्तमानात काय राहायचं कसं हे आम्हाला सांग. हा खरा प्रश्न आहे. मागच्या वेळेला ओंकाराविषयी आपण बोललो होतो तेव्हा आपण असं म्हटलं होतं की अ, उ आणि म या 3 गोष्टीचा सिग्निफिकन्स जो आहे तो खरा स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देहाशी आहे. प्रत्येक माणूस हा बहुतांशी वेळ हा स्थूल देहाच्या स्थितीमध्ये असतो. स्थूल देहाचा अर्थ आपला देहभाव, त्याच्यामुळे आपण डोळे उघडे ठेवून जागृती ही अवस्था म्हणतो आणि सगळे अनुभव जगातले घेत असतो. सूक्ष्म देहाचा अर्थ आपण जेव्हा डोळे मिटतो तेव्हा शरीराचा भाव कमी कमी होत जातो, पण वृत्तींच्या रूपाने, भावनांच्या रूपाने आपलं अस्तित्व आपल्याला जाणवतं. त्याला सूक्ष्म देह असं म्हटलं जास्त. मांडुक्य उपनिषदामध्ये त्याचं फार सुंदर वर्णन आहे 3 अवस्थांचं. तर स्थूल देहाचा अर्थ जे मला दिसतंय माझ्या इंद्रियांच्या मार्फत, त्याचा मी अनुभव घेतोय. सूक्ष्म देहाचा अर्थ मी डोळे मिटल्यावर परत मला जगाचा अनुभव येतोच आहे विचारांच्या माध्यमातून, भूतकाळातले विचार किंवा भविष्यकाळातले विचार. कारण विचार ही गोष्ट वर्तमान काळात कधीच संभवत नाही. विचार करण्याकरता तुम्हाला नेहमी स्पेस लागते. ती स्पेस तुम्हाला भूतकाळ किंवा भविष्यकाळच देते. वर्तमान काळ कधी स्पेस देत नाही तुम्हाला. वर्तमान काळात हिअर अँड नाव इथेच असतं. त्यामुळे डोळे मिटल्यानंतर जी अनुभवाची स्थिती आहे, जो सब्जेक्टिव्ह मी आहे, मला असं वाटतं की व्यक्तिमत्व म्हणजे मी आहे. जरी मला माझा देह दिसत नसला तरी मला जाणवतंय एक नाव आहे माझं, असा असा देह आहे, असे असे माझे अनुभव आहेत. या रूपाने मी एक्झिस्ट होतो माझ्या व्यक्तित्वाच्या आहे. त्याला सूक्ष्म देह असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर जर ध्यान आपण करत गेलो तर अशी अवस्था प्राप्त होते की स्थूल देहाचं भान आधीच सुटलेलं आहे. सूक्ष्म देहाचं भान पण खूप कमी 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 होत जातं. वृत्तीचा उपशम होत जातो संगीता म्हणून. ते उपशम झाल्यानंतर अशी स्थिती येते की असं लक्षात येतं की काहीच नाहीये, ब्लँकनेस आहे नुसतं. एक कुठलाही विचार नाही असा विचार शेवटी उरतो. आणि तो जो ब्लँकनेस, त्याला कारण देह असं म्हणतात.
तर मांडुक्य कारिकेमध्ये शंकराचार्यांनी असं सांगितलंय की या तिन्ही ज्या गोष्टी ज्या आपल्याला सतत अनुभवाला येतात या कायम टिकणाऱ्या नाही. स्थूल देह पण टिकणारा नाही, तर आपल्याला उघड उघड माहिती आहे. सूक्ष्म देह पण टिकणारा नाही आणि कारण देह पण टिकणारा नाही. या तिन्ही गोष्टींचा तुम्ही सतत साक्षीभाव ठेवून अवलोकन केलं पाहिजे. आणि ते करता करता त्या साक्षीभावात राहता राहता तुम्ही या तिन्हीच्या पलीकडे जाऊ शकता. आणि जी चौथी अवस्था येते त्याला त्यांनी तुरीय अवस्था असं म्हटलं. ती अंतिम अवस्था आहे. किंबहुना त्या मांडुक्य उपनिषदावर भाष्य जे केलेलं आहे, मांडुक्य कारिका नावाने ते खूप प्रसिद्ध आहे, त्यात त्यांनी सांगितलं की तीच खरी अवस्था आहे. ते बाकीचे सगळं पहिल्या 3 गोष्टी आहेत ते सगळे खोट्याच आहेत, मुळात त्या अस्तित्वातच नाहीये. आणि ती चौथी गोष्ट जी आहे तीच खरी गोष्ट आहे, सत्य आहे ते. आणि त्या सत्याचा प्रत्यय घेणं ही समाधी आहे असं शंकराचार्यांनी सांगितलं. समाधी याचा अर्थ काय की जे नाहीये, जे मला आहे असं वाटतंय, त्याच्या अनुभवातनं जे फक्त आहे त्या अनुभवात येणं आणि त्या अनुभवात राहणं असं त्यांनी सांगितलं. म्हणून आपण ते ओंकाराची साधना करताना अ उ म असं करतो. म्हणजे या 3 अवस्थाच आहेत, स्थूल, सूक्ष्म आणि कारंड्य. आणि मग शेवटी पॉज का घ्यायचा की ओम असं म्हणलं प्रत्येक ओमच्या नंतर थोडासा न्यास का कशासाठी घ्यायचा तो न्यास, तर त्याच्यामध्ये ते तुरीयेचा छोटासा अनुभव घ्यायचा प्रयत्न करायचा. म्हणजे एकदम मधाचं पोळं आपल्या हातात लागणार नाही, म्हणजे हळूहळू लहान मुलांना चाटण देतात ना त्याला टेस्ट करावी, तसं ते प्रत्येक क्षणात त्या तुरीयेच्या अनुभवाचा एक स्पर्श एक स्पर्श एक स्पर्श असा करत 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 करता करता तो अनुभव वाढत जातो. आणि ती रसपूर्ण अवस्था अशी आहे की त्याचं वर्णन असं आहे की ती जर एकदा अनुभवाला आली तर बाकी कुठल्याच गोष्टीत माणसाला रस वाटत नाही. पण तो सोर्स इतका प्रखर आहे की असं वाटतं की इतके दिवस मी काय करत होतो. किंबहुना त्याचा थोडासा जरी अनुभव आला तरी अशी अवस्था येते. छांदोग्योपनिषदामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे की असं काय आहे का आयुष्यात की जे मिळाल्यावर काही मिळवायचं बाकी राहत नाही, असा प्रश्नच विचारावा असं वाटणं. असं कसं काय प्रश्न विचार, असा मला प्रश्नच पडत नाही की असं काय आयुष्यात आहे का की जे मिळवल्यावर मला काही मिळवासंच वाटणार नाही. तो असा आहे, हीच ती अवस्था आहे आणि त्याला समाधी असं म्हणतात. तर त्याच्यामुळे कर्मयोग आणि ध्यानयोग या 2 गोष्टी जेव्हा स्वतंत्रपणे आपण पाहतो की कर्मयोगाचे अध्याय झाल्यावर ध्यानयोगाचा अध्याय आला, आणि ध्यानयोग हे कर्मयोगाचंच कल्मिनेशन आहे असं स्वामी म्हणायचं. स्वामी चिन्मयानंदांनी एक फार छान सांगितलेलं आहे की आयुष्यामध्ये कर्मयोग जो आहे तो इट इज निष्काम कर्म करा. त्याच्यामध्ये 2 ज्या गोष्टी आपण नेहमी सांगतो की कर्मफळाचा स्वाद घ्यायचा नाही आणि कर्मातला अहंकार काढून टाकायचा, म्हणजे निष्काम कर्म. तर स्वामी चिन्मयानंदांनी सांगितलंय की इन द बिगिनिंग वर्किंग विदाउट सेल्फ इज द मीन्स. की प्रत्येक कर्म त्याला अर्पण करायचं की मी करत नाही, तुझ्या शक्तीने होत. आणि असं करता करता तुम्ही ध्यानयोगाच्या प्रांतामध्ये पोहोचता जिथे तुम्हाला यू हॅव टू वर्क ऑन मी इज द मीन्स. सो इन द बिगिनिंग वर्किंग विदाउट सेल्फ इज द मीन्स अँड इन द एंड वर्किंग ऑन मी इज द मीन्स. थोडक्यामध्ये देहभाव हा खोटा मी आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला सुरुवातीला प्रवास करत 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 यायला लागतं. आणि तुम्ही अशा टप्प्याला येता की जिथे खऱ्या मीचा प्रवास सुरू होतो. अँड देन यू हॅव टू वर्क ऑन मी. त्या मीला न सोडता तुम्हाला तिथे राहायला लागतं. मग योगाभ्यासाचा सगळ्यात महत्वाचा गाभा जो आहे, प्रक्रियेचा गाभा, तो हाच आहे की जे आहे त्याला धरून राहता आलं पाहिजे. ध्यानामध्ये दुसरं आपण काय करतो, ध्यान दुसरं काय नाही, व्हेरी सिम्पल वर्ड, जे नाहीये ते मला नकोय, जे आहे ते मला हवंय. मग काय आहे तर एक गोष्ट नक्की आहे जे मला माहितीये मी आहे. कोणी मला ते पटवून द्यायला लागत नाही की तू आहेस म्हणून, मला नक्की माहितीये मी आहे. प्रश्न फक्त असा आहे की मी म्हणून जे स्वतःला मी समजतोय ते खरंच मी आहे का, याचा तुम्ही शोध घ्यायला पाहिजे.
याचा शोध बाहेर होऊ शकत नाही, याचा शोध आतच होऊ शकतो. कारण की मीचं जे स्फुरण आहे ते स्पष्ट होण्याकरता आतच पाहायला लागतं, ते बाहेर नाहीच आहे, ते स्फुरण आतमध्ये आहे. रमण महर्षींच्या त्या आश्रमात ते लिहिलेलं आहे मोठं की हृदय कोरम मध्ये केवलम ब्रह्म मात्र अहमहमिती साक्षात आत्मरूपेण भाती. आत्मा येते हृदयाच्या कुहर म्हणजे विहीर म्हणजे ते तत्व आतमध्येच आहे आणि त्या अहमहमिती साक्षात मी असं ते स्फुरण सतत स्फुरत आहे. आपल्याला जाणीव असते, डोळे मिटले आपल्याला हे कळत असतं की आहे ते. मग करायचं काय की त्याच्यात त्यांनी जे पुढे म्हटलंय त्याच्यामध्ये दोनच गोष्टी तुम्ही करू शकता. हृदय विषम मनसात्वम मज्जता चिन्वतावा पवनचल निरोधात आत्मरूपो भवत्व. की चिंतन आणि प्रत्यक्ष डूब देणं. चिन्वता मज्जता याचा अर्थ त्या मीच्या रूपातच डूब देऊन राहणं आणि व्यवहार काय ध्यान संपल्यावर काय परत त्याचंच चिंतन करणं. या दोनच गोष्टींनी ते प्राप्त होऊ शकतं, बाकी कशाने होऊ शकत नाही. असं तुम्ही रमणाश्रमात गेलात तर त्या भिंतीवर लिहिलेलंच आहे, बाकी काही करू नका, एवढंच करा अखंड. तर ध्यानामध्ये आपण डूब देऊन राहायचा प्रयत्न करतो, व्यवहारामध्ये चिंतनाचा प्रयत्न करतो. पण ते जेवढं स्पष्ट होत जातं, सहज समाधीचं सौंदर्य असं आहे की जेवढं स्पष्ट होत जातं तेवढं ते तत्वच स्वतःचं स्वरूप इतकं स्ट्रॉंगली प्रकट करायला लागतं की तुम्हाला मुद्दामून त्याला ओढून ताणून आणायला लागत नाही. म्हणून समाधी हा जो शब्द वापरला आहे सम आणि धी असा आहे. सम याचा अर्थ इक्वल, धी याचा अर्थ बुद्धी. ती बुद्धी जी असते ती त्या तत्वरूपाशी इतकी एकरूप होते की तत्वरूपच तिला सोडायला तयार होत नाही नंतर. आणि म्हणून अत्यंत रसपूर्ण अशी अवस्था संतांच्या चरित्राचा अभ्यास केला की लक्षात येतं की प्रति क्षणी स्थित असते त्यांच्यासाठी. कुठलंही कर्म करताना सहजच त्या आनंदात ते निमग्न असतात. कुठली गोष्ट झाली तरी वाहत जात असं ते होत नाही, जसं आपल्या बाबतीत होतं. रममाण ते होत नाहीत का तर होतात, पण त्यांना लिमिट माहिती असते. आपलं जसं की नॉस्टॅल्जिया म्हणजे कधीतरी आपल्याला एखादी गोष्ट हवी असते घरामध्ये आणि आपण आपल्याला माहिती असते कुठे नाही, पण मला माहिती ते कपड्यात भरपूर फाईल आहेत ना, त्या फाईलीमध्ये कुठेतरी ते असणारे डॉक्युमेंट, पण ते सगळ्या फाईली आपण काढतो एक कुठलं तरी डॉक्युमेंट शोधायला आणि ते अनेक वर्षात त्याला हात लागलेला नसतो. ते काढल्यावर सगळे आपल्या बाकीच्याच काहीतरी गोष्टी दिसतात आणि इतकं बरं वाटतं अरे हे मला माहितीच नव्हतं असं फोटो आहे माझा इतक्या वर्षी मी काढला. आणि मग ते फोटोच पाहत बसतो आपण, काय शोधायचं आहे ते विसरूनच जातो. दिवसभर बाकीच्याच गोष्टी की हे मी करायचं नव्हतं मग मला हे सापडलं तर असं त्यांचं कधी होत नाही की भूतकाळात गेला रमला. म्हणजे भूतकाळ हा कधीच संतांच्या बाबतीत रिलेव्हंट नसतो का, असं नसतं. भूतकाळातली एखादी गोष्ट आली तर ते छान आहे असं म्हणतात, पण आमच्या सिंहगडच्या टर्मिनॉलॉजीमध्ये त्यांचा रमण लांबा होत नाही. सिंहगडमध्ये जर गुरुवारी जातो आणि एका ठराविक वेळेला चढून उतरायचं असं एक आहे. त्याच्यामध्ये मिनिट टू मिनिट कुठल्या पॉईंटशी तुम्ही असलं पाहिजे असं आमच्या गडकरीचं आहे. कोणी इतके वर्ष आता अनेक लोक भेटतात तर हे आहे की 3 वाक्यांपेक्षा जास्त बोलायचं नाही. कोणी जास्त बोललं की मागणं खालनं ओरडतात की रमण याचा अर्थ लांबच्या लांब तू रमतोयस, त्याच्यामध्ये खाली होतं लगेच. तर तसं भूतकाळामध्ये जास्त रमत नाही. जर रमत असतील तर ते संत नाही. व्याख्या सांगते मागील स्मरावे ते ठाके कट ऑफ. का नाही रमायचं भूतकाळामध्ये की का नाही बरं, म्हणजे आपलं तुम्ही बघा ह्या दोन्ही बुद्धीच्या फॅकल्टी आहेत, गोईंग इन टू पास्ट स्मरणरंजन किंवा इमॅजिनेशन. आणि सगळ्यात मोठा अडथळा जास्त निर्माण करतायत समाधीच्या अवस्थेमध्ये. का याचं कारण त्या दोन्ही गोष्टी नॉन एक्झिस्टेन्शियल आहेत. ते एक्झिस्ट नाही होते. भूतकाळ एक्झिस्ट होतोय का नाही, बरं भविष्यकाळ अजून यायचा आहे तो पण एक्झिस्ट होत नाही. म्हणजे जे एक्झिस्टेड नाहीये त्या गोष्टी तुमचा फोकस नको. जे आहे या क्षणी आत्ता त्या क्षणामध्ये तुम्ही जावे. क्षणस्थ व्हा असं हा शब्द वापरला गेला होता. डॉक्टर अभय बंगानी तो वापरला होता. ऍक्च्युली माझा साक्षात काही हृदयरोग तुम्ही जर वाचला असेल त्याच्यामध्ये याच तत्वज्ञानाचा खूप प्रभाव त्यांच्यावर पडला. पण खूप ताण आल्यामुळे खूप
चांगलं समाज कार्य करत असताना त्यांना हार्ट अटॅक जेव्हा आला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपली पूर्ण जीवनशैलीच आपल्या बदलायला पाहिजे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच लक्षात आली की लिव्ह फ्रॉम मोमेंट टू मोमेंट. फार पुढच्या गोष्टींचा विचार करून त्याचा त्रास होतो, बाकी काहीच होत नाही. या क्षणात त्यांनी असं लिहिलंय की पूर्ण त्या क्षणाचा स्फोट झाला पाहिजे, एवढा आनंद निर्माण झाला पाहिजे. त्यामुळे सगळी जी काही इंद्रिय आहेत आपली, ती आत्ता या क्षणात जे काही घडतंय त्याच्यावर फोकस ठेवणं ही व्यवहार काळातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ह्याचं आपल्याला ऍप्लिकेशन काय, तर ध्यानामध्ये ही अनुभूती येणार आहे, ती व्यवहार काळात नंतर उतरायची आहे हे न विसरता व्यवहार काळामध्ये जितकं तुम्हाला त्या त्या क्षणामध्ये राहता येईल, वन स्टेप ॲट अ टाइम असं म्हणतात ना. जे परत गडाचं उल्लेख, जेव्हा आपण उतरत असतो, जेव्हा जी अगदी नौखी असतात चढणारे, तुम्हाला माहिती असेल प्रत्येक माणसाचा असं वर पाहून तो चढत असतो आणि उतरणारा माणूस जेव्हा फास्ट वर जातो एकच प्रश्न विचारतो, किती अजून. तर किती अजून असा प्रश्न विचारल्यावर जे नेहमीच असते सांगतात नाही आलंच. गावाकडचे लोक तर नाही आलाय, इथेच आहे. याचं कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट असते वन स्टेप ॲट अ टाइम. तुम्ही जर त्या शिखराकडेच हे केलं तर तुम्हाला भयंकर दम जाणार आहे. प्रत्येक एक पाऊल, एका पावलाचा विचार करा, ते कम्फर्टेबली चढा, हळूहळू तो मार्ग येणार. आणि त्याच्यामुळे ही ओवी सत्यदेवानंद सरस्वतींची आवडती ओवी आहे. खरं तर सुंदर ओवी आहे ती. एका ह्याच्यात सार काय साधनेचं, हे सार आहे की प्रत्येक क्षण हा खरा आहे, तर तो क्षण वाया घालवू नका. वाया घालवू नका याचा अर्थ काय, तर त्या क्षणामध्ये अनुसंधान टिकवायचा प्रयत्न करा. तर व्यवहारिक जीवनामध्ये प्रत्येक क्षण एन्जॉय करा असं सांगितलं जातं, पण व्हॉट इज एन्जॉयमेंट याच्यामध्ये खूप मोठी फारकत आहे. संतांनी सांगितली एन्जॉयमेंट आणि ज्याला आपण एन्जॉयमेंट म्हणतो त्याच्यात खूप मोठी फारकत आहे. फारकत काय ती अशी आहे की अनुसंधान जे आहे ते मीच टिकवायचे त्या क्षणामध्ये. एन्जॉयमेंट ही सेन्सेसची एन्जॉयमेंट नाहीये, ती उपभोगात्मक एन्जॉयमेंट नाहीये, ती ज्ञानात्मक एन्जॉयमेंट आहे. की प्रत्येक क्षणस्थळ याचा अर्थ तो आनंद, तो मी जो आहे, तो आतमध्ये आहे, ह्याच्या अनुसंधानामध्ये राहायचा प्रयत्न, ही ती भूमिका आहे. सरसीय भूमिकेसमाधी हा तो योग आहे. योगस्थिती ही जरी अंतिम गोष्ट नसली तरी संपूर्ण भगवद्गीतेमध्ये बघा ना, भगवद्गीतेमध्ये योगाची लक्षणे सांगितली आहेत, संन्यासाची सांगितली आहेत, भक्ताची सांगितली आहेत, ज्ञानाची सांगितली आहेत, स्थितप्रज्ञेची सांगितली आहेत. आणि ती सगळी लक्षणं जवळजवळ ओव्हरलॅपिंग आहेत, सारखी सारखी वाटतं आपल्याला पुढे पुढे. तर तेच सांगितलं असं वाटतं, काय रिपीट करतोय असं वाटतं. पण कुठेही संपूर्ण गीतेमध्ये डायरेक्टली कृष्णाने अर्जुनाला तू ज्ञानी हो, तू भक्त हो असं सांगितलेलं नाही, तू योगी हो असं सांगितलं. तस्मात योगी भव अर्जुन, तू योगी हो. याचं कारण काय, कारण मार्ग तोच आहे. शेवटी ज्ञान हे मिळवायचं असेल तरी योगस्थितीतनच ते मिळणार. योगस्थिती परिपक्व झाल्याशिवाय ज्ञानाची अवस्था येत नाही. आणि म्हणून हा जो आपण अनुसंधान शब्द वापरतो, अनुसंधान याचा ऍक्च्युअली अर्थ रिसर्च असा आहे. अनुसंधान केंद्र, रिसर्च सेंटर. पण आध्यात्मिक कॉन्टेक्स्ट मध्ये अनुसंधान याचा अर्थ एकच गोष्ट सतत टिकवून ठेवायचा प्रयत्न आहे. त्यालाच योगाभ्यास म्हणतात. अभ्यास याचा अर्थ लोकांना असं वाटतं अभ्यासात खूप वाचायला पाहिजे, अजिबात नाही. परमार्थामध्ये, योगशास्त्रामध्ये अभ्यास या शब्दाचा अर्थ वाचन हा नाही. वाचन याचा अर्थ स्वाध्याय शब्द आहे. अभ्यासाचा अर्थ त्या आत्मस्थितीवर परत परत जाण्याचा प्रयत्न करणं आणि तिथे राहण्याचा प्रयत्न करणं, याला योगाभ्यास म्हणतात. अभ्यासाने तू कोणत्याही वैराग्याची गुह्यते हे जे दिले, वैराग्याचा अर्थ ज्या नको त्या गोष्टी डिलीट करता आल्या पाहिजेत, लगेच बाजूला काढता आल्या पाहिजेत. आणि अभ्यास म्हणजे जी गोष्ट आहे त्याच्यावर स्थिर राहता आलं पाहिजे. त्यामुळे हेच सतत सांगितलं गेलेलं आहे. या मनाचे एकनिकेचे देखील गोडीचे ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतिके दाविते जायचे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. हे मन कैसे केवळे पाहो म्हणून तरी न सापडे, एरबी रहाटावया थोडे त्रैलोक्य या. मन आता इथे असेल, पुढच्या क्षणी कुठल्याही वेगळ्या लोकात पण जाऊ शकतो. आपल्या लोकांमध्ये असतं मन, वेगळ्या लोकात तर जातच. पण मग काय करायचं की
अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टींनीच त्याला आवरायला लागतं. आणि ते करता करता ज्ञानेश्वर महाराजांनी पुढच्या ह्याच्यामध्ये सांगितले 6व्या अध्यायामध्येच की तुम्हाला एक लक्षात येईल की मनाची एक खोड आहे. ती खोड काय आहे की त्याला तुम्ही एक गोष्ट सतत दाखवली तर त्या गोष्टीत त्याला रुची निर्माण होतेच होते. मनाचे एकनिकेचे देखील गोडीच्या ठाया सोके, हे एक मनाचं बरं आहे की तुम्ही त्याला एकच गोष्ट दाखवलीत ना मग त्याला हळूहळू त्याच्यात इंटरेस्ट वाटायलाच लागतो. मग तसं जर असेल ही खोड त्याच्यासाठी खोड वापरून घ्या आणि म्हणून त्याला अनुभव सुख, स्वतःच्या अनुभवाचं सुख सारखं त्याला दाखवत राहा. मग त्याच्यात ते सोकावून जाईल आणि ते जेव्हा सोकावून जाईल तेव्हा त्याचे अस्तित्व उरणार नाही आणि ते अनुभव सुख सुरेल. आणि ती जी अवस्था आहे ती समाधीची अवस्था आहे. समाधीचं वर्णन पुढे पण चालू राहतं, पण त्याचा गाभा हा आहे की अनुसंधान टिकवणं स्ववर. ध्यानामध्ये का ते अत्यंत प्रकर्षाने टिकवता येतं. ध्यानामध्ये आपल्याला स्थूल देहाच्या पलीकडे सूक्ष्म देह आणि कारण देह याची जाणीव होते पहिल्यांदा की आपला लढा. संत असं का म्हणतायत की कामक्रोध आड राहिले पर्वत, राहिला अनंत पहिलीकडे, की मोठा लढा आहे आणि त्याच्या पलीकडे मला जाणं शक्य वाटत नाही. तुकाराम महाराज असं का म्हणताय? याचं कारण त्यांना प्रॉब्लेमचा मॅग्निट्यूड लक्षात येतोय. आपल्याला तो मुळात मॅग्निट्यूडच लक्ष येत नाही. त्याचं कारण आपण तो प्रवास सुरू करत नाही. लॉंगेस्ट जर्नी इज जर्नी विदिन असं म्हणतात, पण तिथे आपण एक पाऊल तरी टाकतो का हा प्रश्न. पण ते जेव्हा टाकतो लक्षात येते की स्थूल देहाच्या पलीकडचा सूक्ष्म देह कारण देह यांना ओलांडून जाणं ही खूप अवघड गोष्ट आहे. म्हणून ध्यान करायचं की ध्यानामध्ये या सूक्ष्म गोष्टींची जाणीव पहिल्यांदा होते आणि त्याच्या पलीकडे जायचा मार्ग पण स्पष्ट होत जातो. आणि तो जेव्हा स्पष्ट होतो तेव्हा त्याच्यानंतर जेव्हा व्यवहारामध्ये येतो तेव्हा व्यवहारामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ते संस्कार टिकून राहतात. ध्यानामध्ये जे अंतःकरणावर जे संस्कार झालेले असतात ज्ञानाचे, क्षण दोन क्षण का विना जे काही झालेले असतात ते संस्कार घेऊन अंतःकरण परत व्यवहारामध्ये येतं. कारण खूप वेळा हा प्रश्न विचारला जातो की मग गाढ झोप आणि निर्विकल्प समाधीमध्ये काय फरक आहे? आम्ही गाढ झोपतो तेव्हा आम्हाला काहीच कळत नाही, कुठलेच देह तुमचे कळत नाही, गाढ का झोपायचं नाही? तर आपल्याकडे शास्त्रात असं सांगितलेलं आहे, निदान उत्तर म्हणून माहिती असायला पाहिजे. स्टँडर्ड उत्तर जे दिलं आहे की गाढ झोप ही अज्ञानाची अवस्था आहे, असंप्रज्ञात समाधी ही ज्ञानाची अवस्था आहे. मुख्य फरक इग्नोरन्स, देयर इज नो इग्नोरन्स. तर कळणार कसं? सुषुप्तीच्या बाबतीत असं म्हणतात की इट इज नॉट ऍब्सेन्स ऑफ एक्सपिरियन्स, इट इज एक्सपिरियन्स ऑफ ऍब्सेन्स. आपलं शास्त्र, आपलं भारतीय तत्वज्ञान पाश्चिमात्य तत्वज्ञानाला कुठे खोडतं ते इथे खोडतं की झोप ही सुद्धा एका प्रकारची वृत्तीच मानली, सुषुप्ती गाढ झोप ही सुद्धा. कारण गाढ झोप लागली कळलं कोणाला? उठल्यावर. तर ज्याला कळलं तो जागाच होता आणि जो जागा होता त्याचा अनुभव तुला घ्यायचा आहे, तो समाधीमध्ये येतो. आणि तो जेव्हा येतो तेव्हा त्याच्यातनं बाहेर आल्यावर जरी तुला तेव्हा कळलेलं नसलं की अनुभव आला, त्यात बाहेर आल्यावर त्या मनाला कळतं की आत्ता जे काय झालं ते काहीतरी वेगळंच झालं, जे झोपेमध्ये असं कधी झालं नव्हतं. त्याचं स्वरूप तेव्हा वर्णन करणं शक्यच नाहीये. का नाही शक्य हा प्रश्न आपल्याला पडतो की झोपेमध्ये जसं आपल्याला कळत नाही मला काय झालं त्यावेळेला विचारलं तर शक्य नाही कारण मी झोपलेलो होतो, तसं प्रगाढ समाधीमध्ये त्यावेळेला होतं ते मला का कळत नाही त्यावेळेला, नंतरच का कळतं? याचं कारण असं आहे की तत्व इज अ नॉट अ मॅटर ऑफ ऑब्जेक्ट. अनुभव कळतो म्हणजे आपण वर्णन कसं करू शकतो की काहीतरी अनुभव आहे की मी आहे, सूर्य आहे, काही झाड आहे, मला ते दिसतंय. म्हणून एखादी ऑब्जेक्ट जेव्हा असतो बाहेर, मी पाहणारा आणि पाहिला जाणारा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तेव्हा तो अनुभव मला कळत असतो. आता सेल्फ हा काही ऑब्जेक्ट नाहीये ना, तुमचं स्वरूपच आहे आणि ऑब्जेक्टच ऑब्जेक्टला कसा पाहणार? आणि म्हणून आत्माकार जेव्हा होतो देयर इज नो ऑब्जेक्टिफिकेशन ऑफ एक्सपिरियन्स, तो सब्जेक्टिव्हच राहतो की पाहणारा जो आहे तो स्वतःलाच पाहतोय आणि त्याच्यामुळे तो अनुभव होत असताना कधीही रजिस्टर होत नाही. तो झाल्यानंतर रजिस्टर होतो की असं काहीतरी झालं होतं, पण तो निश्चितपणे रजिस्टर होतो. आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे समाधीची विशेष. तो अनुभव नंतरही अंतःकरणावर संस्कार घेऊन येतो आणि ते जे संस्कार असतात ते अत्यंत आनंदाचे, अत्यंत शांतीचे, अत्यंत प्रेमाचे असतात की ज्याचा उपयोग व्यवहार काळामध्ये अनेक विध प्रकारे होतो. कुठलीही गोष्ट करताना शांत चित्ताने करता येणं, गडबडून न जाणं, द्विधा मनस्थिती न होणं की हे करू का ते करू का नको, ही बुद्धीची जी द्वंद्वात्मक अवस्था आहे ती गळून जाते, स्थैर्य येतं बुद्धीला. तर असे अनेक ऍप्लिकेशन्स खूप आहेत त्याची व्यवहार काळात. इट वर्क्स फॉर
द बेटरमेंट ऑफ एव्हरीथिंग व्हॉट वी डू. जे प्रत्येक गोष्ट उत्तम का करतात संत, याचं कारण ती अवस्था घेऊन ते आलेले असतात. त्यामुळे कर्म पण त्यांचं पाहण्यासारखं असतं. तसं करणं हे प्रत्येकाला शक्य आहे आणि तेच आयुष्याचं खरं आद्य कर्तव्य आहे. हे सांगण्यासाठी हे सगळे ग्रंथ आहेत. आज जास्त झालं, थांबतो. हरिओम. आज ॲडिशनल सेशन आहे. जे थांबणार नसतील त्यांना मागच्या वेळेला प्रसाद नव्हता दिला, फक्त इकडे आदित्यकडे देतो. जे जाणार असतील त्यांना तो प्रसाद घेऊन जातो मी. फक्त नमस्कार जे आहेत ते आपण एकदम शेवटच्या सेशनला करतो आणि आसन व्यवस्था इथे आहे म्हणून. तर आता एक 15 मिनिटाचा ब्रेक आहे आणि